अहो काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बरला हात याची जोडीदार अहो काय ग अग काय हो कार्यप्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनती याची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची. नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. असं म्हणतात आयुष्यामध्ये एक मित्र किंवा मैत्रीण अशी हवी जिच्याबरोबर आपल्याला सारा काही संवाद साधता आला पाहिजे आणि आयुष्यामध्ये एक जोडीदार असा हवा ज्याला मैत्री या शब्दाचा अर्थ पूर्णपणे कळावा. आता आपण उलटं करून बघूया. असा मित्र किंवा मैत्रीण ज्याला जोडीदाराचा संवाद समजावा आणि असा जोडीदार ज्याला मैत्री या शब्दाचा पूर्ण अर्थ कळावा म्हणजे सारं काही आलबेलच होईल. मैत्री ते जोडीदार अशा प्रेमाची ही सुंदर गोष्ट. यांच्या मैत्रीला आता 44 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि यांच्या लग्नाला 41 वर्ष पूर्ण होत आहेत. या सुंदर गोष्टीतील आमचे हे आहेत सुप्रसिद्ध पत्रकार निखिल वागळे सर आणि त्यांची ही म्हणजे आमची ही आहे सुप्रसिद्ध सिनेपत्रकार भाषांतरकार आणि लेखिका मीना कर्णिक. त्यांचं आपण स्वागत करूया. मीनाताई, निखिल सर मनापासून स्वागत करते. नमस्कार. निखिल सर प्रेमाची गोष्ट सांगायला आलेत. हीच आज महाराष्ट्राची हेडलाईन आहे. बरोबर. तर महाराष्ट्राच्या सर्व रसिकांच्या वतीने तुमचं मनपूर्वक स्वागत करते आणि प्रेमाची गोष्ट काय आहे हे ऐकायला आपण इथे स्थानापन्न व्हावं. निखिल वागळे सर, नमस्कार. पत्रकारितेतलं विद्यापीठ माझ्यासमोर बसलेलं आहे. तुमचं मनपूर्वक स्वागत करते. पत्रकारिता या शब्दाचा अर्थच तुम्ही एक बदलवून टाकलेला आहे आणि नव्या पिढीला एक आदर्श म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतोय. मनपूर्वक स्वागत करते. तर मीनाताई, तुझंही खूप खूप कौतुक. वेगवेगळ्या भाषेतील पुस्तकं जी आम्हाला भाषांतरित करून तू एक छान पद्धतीने वाचक म्हणून आम्हाला एक वेगळी दिशा दाखवलीस त्याबद्दल तुझंही मनपूर्वक स्वागत. पत्रकारिता हा एक मध्य तुमच्या भेटीचा आहे पण तू मूळ पत्रकार नाही. सर कधी भेटले तुला? दिनांक नावाचं एक साप्ताहिक होतं, त्याचा तो संपादक होता आणि माझा भाऊ तिथे जायचा लिहायचा. तर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर काय करायचं मग नोकरी शोधायची किंवा काय ह्याच्या मधला काळ असतो तेव्हा तो मला म्हणाला की तू का नाही येत दिनांकमध्ये बघ जरा आणि तिथलं वातावरण खूप छान असतं आणि काहीतरी शिकायला मिळेल म्हणून मी तिथे गेले आणि यांनी मला वाटतं पहिल्यांदा मला ट्रान्सलेशन करायला दिलं. काही छोटे छोटे स्निपेट्स होते आणि ते मी करून दिलं आणि मी रमले तिथे. म्हणजे तेव्हा ह्याची पहिल्यांदा सायन्सची विद्यार्थिनी. हां, मी BSc झाली आहे बॉटनी झुऑलॉजी. अरे बापरे, भलतंच काहीतरी म्हणजे एकदम. हां, म्हणजे पण मग तिथे मजा यायला लागली. म्हणजे हे काम ते काम आवडायला लागलं बेसिकली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपादकांनी बरं करतीये असं मला नाही कधी सांगितलं. दुसऱ्या ह्याला सांगितलं, दुसऱ्या कुणाला तरी सांगितलं की ही बरं ट्रान्सलेशन करते म्हणून. आणि त्यांनी मला असं म्हटलं की वागळे जेव्हा बरं म्हणतात ना तेव्हा ते चांगलं असतं, नाहीतर ते जनरली बरं सुद्धा म्हणत नाहीत कोणाला. सो तिथे ओळख झाली, मग मैत्री झाली, मग प्रेमात पडलो. सर साक्षात तीच म्हणते की बरं म्हटलं म्हणजे तुम्ही उत्तम उत्कृष्ट असा शेरा आहे. सर या पत्रकारितेची म्हणजे मागे जाऊन बघितलं तर वेळ अशी कधी आली की तुम्ही 16व्या वर्षी बिहारच्या आंदोलनामध्ये भाग घेतलात. हे कुठून सुरुवात झाली? 16व्या वर्षी तर किती वेगवेगळी आपण स्वप्न बघतो, इंजिनियर बनायचं, डॉक्टर बनायचं किंवा मनमुराद आनंद घ्यायचा. ही इतकी बीजं पेरलीच कशी गेली मुळात आधी? मला ना पहिल्यापासून म्हणजे पत्रकार व्हायचं असं मी ठरवलं नव्हतं, पण मला लेखक व्हायचं होतं. मला हे डॉक्टर इंजिनियर याचं कधीच आकर्षण नव्हतं. म्हणजे मी खरं तर हुशार विद्यार्थ्यांमध्ये गणना होणारा विद्यार्थी होतो. SSC आमची 11वी SSC, SSCलाही चांगले मार्क मिळाले होते. त्यामुळे स्वाभाविकच मध्यमवर्गीय आईवडिलांना जे वाटतं की हा कुठेतरी सायन्सला जाईल आणि मग डॉक्टर होईल किंवा इंजिनियर होईल आणि मग आयुष्यात प्रस्थापित होईल. तर मला हे पहिल्यापासून आवडलं नव्हतं, पण घरामध्ये वडिलांचा धाक होता
त्यामुळे सायन्सला गेलो. सायन्स हा काय आवडीचा विषय त्या अर्थाने नव्हता. माझा आवडीचा विषय हा लिटरेचर आणि हे होतं. कदाचित पॉलिटिकल सायन्स पण पुढे आवडीचा विषय झाला असता, पण लेखक व्हायचं हे ठरवलं होतं. आणि शाळेच्या काळापासूनच लिखाण करत होतो. शाळेच्या मॅगझिनमध्ये, कॉलेजच्या मॅगझिनमध्ये. तेव्हापासूनच काही कविता प्रसिद्ध झाल्या, काही लेख प्रसिद्ध झाले आणि मग पत्रकार व्हायचं ठरलं. हा एक व्यवसाय आहे म्हणजे आधी माहीत नव्हतं. पत्रकार व्हायचं ठरलं. वडिलांना वाटत होतं की यांनी डॉक्टर किंवा इंजिनियरच व्हायला पाहिजे. तर माझं पहिलं बंड जे होतं ना आयुष्यातलं, म्हणजे आयुष्यात अनेक बंड केली, माझं पहिलं बंड हे वडिलांविरुद्धच होतं. तुम्ही जर डॉक्टर इंजिनियर म्हणताय तर मी तो होणार नाही, मला पत्रकार व्हायचंय, मी पत्रकार होईन, माझ्या पद्धतीने मी चालेल. तर असा पत्रकार झालो. मग तुम्ही बिहारला गेलात त्यावेळेला घरामध्ये बंड झालं असेल, म्हणजे काय? हा, घरामध्ये हलकल्लोळ झाला. म्हणजे स्वाभाविक आहे की एक मुलगा आपलं कॉलेज सोडून, फायनल इयरला असलेलं कॉलेज सोडून, माझे वडील मला सांगत होते फायनल इयर BSc आहे, तू पूर्ण करून जा, तू अभ्यासात चांगला आहे, तुझा प्रॉब्लेम काय आहे? तर मी म्हटलं माझा प्रॉब्लेम हा आहे की हा अभ्यासक्रम, हे शिकवणारे लोक हे मला आपलेसे वाटत नाहीत, यात माझं मन रमत नाहीत. आणि तिथे जयप्रकाशांनी हाक दिली आहे बिहारमधून संपूर्ण क्रांतीची. त्याचं मला मोठं आकर्षण होतं त्या काळामध्ये. म्हणजे आता त्याचं विश्लेषण होईल, चेष्टा होईल, पण त्या काळात JPंनी तरुण मन जिंकलेलं होतं हे लक्षात घ्या. केवळ बिहार नाही, बिहारच्या आधी गुजरातमध्ये नवनिर्माण आंदोलन झालं होतं, ते सुद्धा तरुणांनी सुरू केलं होतं. भ्रष्टाचार विरोधी आंदोलन होतं. तर तिथे मी आकर्षित झालो होतो. आणि माझं पहिलं शिक्षण मी असं मानतो, म्हणजे इथे महाराष्ट्रात शाळेत गेलो, कॉलेजमध्ये गेलो, पण माझं पहिलं शिक्षण जे झालं भारताचं, भारत काय कळलं ते बिहारमध्ये मला कळलं असं मला वाटतं. पराकोटीचं दारिद्र्य, पराकोटीचं अज्ञान, जातीवाद, धर्मावरून भांडणं, हे सगळं मी बिहारमध्ये माझ्या वास्तव्यामध्ये छोट्या छोट्या प्रमाणात बघितलं आणि मी हादरलो. आणि लहान वयात पुन्हा ते लहान वय आता 16-17 जास्त असेल ना, 16-17 होतं. बरोबर आहे, 16-17व्या वर्षी लहान वय माना तुम्ही. हो माना काय सर, 16-17 म्हणजे लहान. पण मी बघितलं, म्हणजे संस्कारक्षम वयात बघितलं आणि घराबाहेर खरी दुनिया काय आहे हे कळलं. आपल्याला जे घरामध्ये शिक्षण मिळतं ते एका चौकटीतलं शिक्षण आहे, मध्यमवर्गीय उच्चवर्णीय चौकटीतलं. या पलीकडे खूप जग आहे हे कळलं. आणि मला असं वाटतं ती माझी आयुष्याशी असलेली पहिली ओळख होती. वा 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 वा. मीनाताई, संपादक चांगले आहेत की प्रेमिक म्हणून चांगले आहेत, हे कशी आकर्षित झाली तू? म्हणजे हे बोलताना असं आपल्याला होतं, पण निखिल वागडे सरांसारख्या माणसाला प्रेमात पाडलं वगैरे नाही पडलं, आपोआप झालं ते. पण तो संपादक खूपच चांगला म्हणजे काही प्रश्नच नाही. म्हणजे आणि एवढ्या लहान वयात पुन्हा संपादक, दिनांकमध्ये 21 वर्षाचा होता असं मला वाटतं ना. 19व्या वर्षी संपादक म्हणजे हा विक्रमच की. तर त्याच्यामुळे आणि खूपच चांगला, म्हणजे त्याच्याबद्दल कधीच त्याच्या विरोधकांचंही कधी दुमत नसायचं की हा चांगला संपादक आहे. म्हणजे त्याच्याकडे लेख दिला की तो एडिट करणं, माझ्याकडनं नाही 3-3, 4-4 वेळा एक लेख लिहून घेतलेला आहे सुरुवातीच्या काळात. म्हणजे जेव्हा मी स्वतंत्रपणे लिहायला लागले तेव्हा. तर तो संपादक उत्तमच होता, पण मित्र पण चांगला होता. त्याच्यामुळे मैत्री जास्त, म्हणजे आम्ही मित्र जास्त होतो आणि मग प्रेमात पडलो. त्याच्यामुळे असा एक माणूस असतो ना ज्याच्याशी काहीही बोलायला प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे आपण मूर्ख दिसू का, आपण हा बावळटासारखा प्रश्न विचारतोय का, किंवा हे आपलं अज्ञान आहे का, असं भीती न वाटता ज्याच्यासमोर आपण मोकळेपणाने बोलू शकतो असा एक मित्र असतो. तर तो हा होता. कारण तो म्हणतोय तसा त्या मध्यमवर्गीय चौकटीत मी वाढले होते, म्हणजे अत्यंत सुरक्षित वातावरणात आणि काहीच म्हणजे काही फ्रिक्शनच नाही आयुष्यात वगैरे, अशा वातावरणात मी थोडी वाढले होते. त्याच्यामुळे त्याचं जग आणि त्या अर्थाने वेगळं होतं. म्हणजे पण तरी सुद्धा म्हणजे अनेकदा मला असं वाटतं कधी कधी बावळटासारखे प्रश्नही असायचे माझ्या मनात, पण मी ह्याच्या बरोबर शिकत गेले बेसिकली. म्हणजे आजूबाजूचं भोवतालचं माहिती होणं, ज्ञान मोठा शब्द आहे, माहिती होणं किंवा आपल्या पलीकडचं जग काय असतं ह्याची माहिती होणं, हे सगळं मी ह्याच्या बरोबर शिकत गेले. किती छान ना मीनाताई की स्वतःमध्ये असलेला मी पण दुसरं कोणीतरी आपल्याला सांगताना
तिथे खरं तो त्या माणसाच्या आपण प्रेमात पडतो. निखिल सर, तुम्ही जरी असं म्हणजे ह्या बंडामध्ये किंवा या क्रांतीमध्ये सामील झालात तरीसुद्धा स्वतःसाठी एक कोणीतरी मित्र किंवा मैत्रीण लागते जिच्याशी आपणही संवाद करू शकतो. मीनाताईच का, म्हणजे काय मीनाताईमध्ये असं होतं? आवडली ती मला. म्हणजे कसं आहे, माणूस आवडतो आपल्याला तेव्हा तो का आवडतो याचा नंतर आपण विचार करतो. ती आवडली, तिचा मोकळा स्वभाव होता, ती मनमोकळेपणाने हसत होती. आपल्या समाजामध्ये बायका हसताना 10 वेळा विचार करतात, ती मनापासून हसत होती, हे सगळ्यात महत्वाचं. होय होय होय. त्याच्यानंतर ती जे म्हणाली की आमचं नातं जे आहे ना ते मित्रमैत्रीण आहे म्हणून इतके वर्ष टिकलेलं आहे, 40-42 वर्ष जे टिकलेलं आहे. आम्ही मित्रमैत्रीणच अधिक आहोत. नंतर आम्ही मग एकत्र काम करायला लागलो, पत्रकारितेमध्ये वगैरे वगैरे पुढच्या गोष्टी आहेत. पण बेसिकली नातं जे आहे ते हे पारदर्शकतेवर आधारलेलं आहे. मित्रमैत्रीण आम्ही अधिक आहोत आणि एकमेकाच्या चुका झाल्या. आता 40-42 वर्षाच्या आयुष्यामध्ये, वैवाहिक आयुष्यामध्ये चुका तर होतातच ना. प्रत्येक माणूस काय आदर्श नसतो. त्यामुळे एकमेकाच्या चुका झाल्या तरी त्या सुद्धा समजून घेतल्या पाहिजेत. संघर्षाचे प्रसंग आले तरी सुद्धा ते कसे हाताळले पाहिजेत. म्हणजे मैत्रीचं नातं आजही आहे आणि हेच महत्वाचं आहे असं मला वाटतं. मीनाताई, बस नंबर 85 आठवते का तुला? चर्चगेट ते चुनाभट्टी. त्याच्यामुळे काय बोलायचा तुम्ही वरच्या सीटवर जाऊन? म्हणजे असे काय विषय असायचे? रोज काय बोलायचं? म्हणजे खरं तर आठवत नाही मला आता एवढं रोज काय बोलायचं, पण हाच बहुतेक जास्ती बोलायचा. बोलणं ह्याचंच जास्ती असतं ना जनरली. अजूनही घरामध्ये सगळ्यात जास्त हाच बोलत असतो असा माझ्यावर आरोप आहे. आम्ही बोलतो, मी आणि माझा मुलगा, पण जास्ती हा बोलतो. ह्याच्याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही. किंवा कोणी तुम्हाला आठवतंय का 85 नंबर? मला आठवतं ना, हा फ्युचर प्लॅन्स बद्दल जास्त बोलायचा. मला वाटतं की मला एक सायंदैनिक किंवा काहीतरी माझं स्वतःचं वर्तमानपत्र असायला पाहिजे असं मला वाटतं. किंवा असं जास्ती असायचं किंवा काय प्लॅन्स काय आहेत. म्हणजे ते आम्ही दोघं एकमेकांबद्दल आपण लग्न करायचं आहे मग आपण काय करायचं आहे वगैरे ह्याच्यापेक्षा जास्ती आपल्याला आयुष्यात काय करायचंय पुढे ह्याच्याबद्दल जास्त बोलायचो. आणि मग नंतर षटकार आम्ही जेव्हा सुरू केलं तर तेव्हा म्हणजे ह्याचा काही स्पोर्ट्स हा विषय नव्हता तसा. त्याच्यामुळे मला म्हणजे आधी तर माझा विश्वासच बसला नव्हता की हा आणि द्वारकानाथ संजगिरी आणि आमचे काही मित्र शिवाजी पार्कला भेटायचे आणि चर्चा करायचं. आणि एक दिवस यांनी मला सांगितलं की आपण एक स्पोर्ट्स मॅगझिन चालू करतोय. मी म्हटलं आपण चालू करतोय म्हणजे तो म्हणाला हा आपण चालू करतोय. म्हटलं असं नसतं, दुसऱ्यांनी चालू करायचं असतं आणि आपण तिथे लिहायचं असतं. आपण चालू करतोय म्हणजे माझा खरंच विश्वास नव्हता बसला. आणि बेसिकली स्पोर्ट्स हा काही त्याचा विषय नाही ना, पण त्याचं असं म्हणणं होतं की जर दैनिक काढायचं असेल म्हणजे अगदी सायन दैनिक जरी काढायचं असेल तरी एक बेस लागतो. त्यातले खाचखळगे कळावे लागतात, त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात. म्हणजे इट इज नॉट जस्ट अबाउट जर्नलिझम, त्याच्या पलीकडे सुद्धा अनेक गोष्टी असतात. तर त्या माहिती करून घ्यायला पाहिजे. डिस्ट्रीब्युशन कसं असतं, एजंट्स काय असतात किंवा काय. तर त्याच्यासाठी स्पोर्ट्स हा आपल्याकडे एक चांगला विषय आहे, लोकांना आवडतो. आणि आपण नुकतेच तेव्हा वर्ल्ड कप जिंकलो होतो 83 मध्ये. आणि सप्टेंबर 83 मध्ये मग त्याच्याबद्दल षटकार निघाला. त्याच्याबद्दल पण आमच्या खूप जास्त गप्पा व्हायच्या. बरोबर. सर, बंधन किंवा कशामध्ये बांधून तुम्ही राहणारे नाही आहात, तुम्ही मुक्त आहात. तुमचे विचार, तुमची पर्सनॅलिटी. लग्न बंधनामध्ये अडकायचं थोडक्यात कसं ठरलं? म्हणजे लग्न करायचा निर्णय कसा काय घेतला तुम्ही? ते तिच्यामुळे झालं. मला काय लग्न वगैरे याच्यात अडकायची हे नव्हती. माझं असं मत होतं की प्रेम आहे दोघांचं एकमेकावर, तर पटेल तोपर्यंत एकत्र राहूया. ज्याला आज लिव्ह इन म्हणतात. त्यावेळेला 1983-84 साली मी तिला अशी सूचना केली होती की हे लग्न मग ते सगळं रिच्युअल करणं वगैरे, विश्वास असेल प्रेम असेल तोपर्यंत आपण एकत्र राहणार याविषयी खात्री आहे. नाही विश्वास नाही प्रेम तरी सुद्धा माणसं एकत्र राहतात. तशी काय आपल्याला सक्ती नाही, आपण वेगळे होऊ शकतो. माझं असं मत होतं की लग्न केल्याशिवाय सुद्धा माणसं प्रेमामुळे एकत्र राहू शकतात. पण ते तिला पटलं नाही. म्हणजे आता का ते तीच सांगेल.
नाही पटलं नाही म्हणजे मला असं वाटलं की मग जर एवढंच सगळं असेल ना, तुम्हाला सोडायचंच नव्हतं म्हणून तिने लग्न नाही नाही म्हणजे मला असं वाटलं की आपण एकत्र राहणार आहोत, म्हणजे आपण ऑलमोस्ट नवरा बायकोच असणार आहोत ना, म्हणजे वेदर यू कॉल इट Almost लिव्ह इन म्हणजे आहेच ना. अरे आता नाही रे तेव्हा म्हणजे आपण एकत्र नुसतं राहणं लग्नाशिवाय हे जसं असणार आहे तसंच लग्न करून राहणं असणार आहे, मग का नाही करायचं. बरोबर. आई वडिलांचं काय म्हणणं होतं याच्यावर? वडील नव्हते पण आईला म्हणजे थोडंसं तेही होतं की आई वडिलांना पण एक सिक्युरिटी वाटते लग्न केलं की, आणि का नाही असं माझा प्रश्न होता की का नाही, म्हणजे काय फरक आहे मग जर म्हणजे काय बंडाचा झेंडा म्हणून नाही असं काही नव्हतं. मग तोही म्हणाला ठीक आहे, म्हणजे इतकं काही ते महत्वाचं नाहीये, नाहीच करायचं असं काही नाहीये, करूया. सर तुम्हाला ते रिच्युअल्स वगैरेवर काही विश्वास नाही नाही? माझं असं स्पष्ट मत होतं की अशी रिच्युअल्स वगैरे वैदिक पण ते पद्धतीने आपल्यालाही लग्न, मलाही नव्हतं तिलाही करायचं. मान्य होतं की भटजी आणून वैदिक पद्धतीने, कारण करायचं नाही. भटजीच्या साक्षीने केलेल्या कोणत्याही गोष्टीवर माझा विश्वास नाही. मी तेव्हापासूनच महात्मा फुले वाचलेले होते, त्यामुळे मला तर खरं तर शक्य झालं असतं सत्यशोधकी पद्धतीने विवाह करता आला असता, पण ते मला नंतर कळलं, त्या वयामध्ये तेव्हा तेवढं माहित नव्हतं. पण आम्ही रजिस्टर लग्न केलं ओल्ड कस्टम हाऊसला जाऊन, रजिस्टर, 5 रुपये. आणि 5 रुपये तेव्हा फी होती लग्नाची. आमचं लग्न 5 रुपयात झालं आणि नंतर मग 20-25 लोक होते आमच्या जवळचे, परिचयाचे, त्यांना मी समोरच्या हॉटेलमध्ये काय हे दिलं, लंचला पार्टी दिली गेलो आम्ही, बस. असं म्हणा, आणि नंतर आम्ही हनीमूनला गेलो. त्याच संध्याकाळी हनीमूनला गेलो, बस एवढं सोप्या, स्वस्त होतं सगळं ना त्यावेळेला, ऐकायला खूपच स्वस्त होतं. 5 रुपयात लग्न झालं आणि वर काय 500 रुपये खर्च आला असेल जेवणाचा. आता पार्टीचा, आठवत आता आहे, आठवत पार्टीचा नाही, आठवत तो सुद्धा नाही. कोणीतरी दिला. आमचे मित्र आणि नातेवाईक खूप होते, आमच्याकडे काय पैसे नव्हते, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेमात आम्ही एकमेकाच्या पडलो तेव्हा हिच्याकडे नोकरी होती, म्हणजे दिनांकमध्ये ही होती, पण त्यानंतर ही नवशक्तीत होती. नवशक्तीमध्ये. जे 85 मध्ये आम्ही बसायचो ते ही नवशक्तीतून सुटायची 7 वाजता, तेच ते आणि मग त्या 85 नंबरच्या बसनी हिला चुनाभट्टीला सोडायला मी जायचो. मी गिरगावात राहायचो, पण रोज 1 तास तिकडे जायचं परत यायचं, म्हणजे 1 तास आम्हाला तो मिळायचा गप्पा मारायला, तो महत्वाचा. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, माझ्याकडे काहीच नव्हतं ना, माझ्याकडे त्यावेळेला नोकरी नव्हती, मी किर्लोस्करची नोकरी सोडून आलेलो. सर घर होतं तुमच्याकडे? घर नाही, काहीच नव्हतं माझ्याकडे, ऍब्सोल्युटली काही नव्हतं. त्यामुळे हिच्या भावाने हिला सल्ला दिला होता, तू ह्या माणूस 300 रुपये कमावतो, याच्याबरोबर लग्न करू नको, असा हिच्या भावाने सल्ला दिला होता. अर्थात त्याची भीती सुद्धा स्वाभाविक आहे, बहिणीची काळजी आहे वगैरे, पण तरी सुद्धा हिने लग्न करायचं मान्य केलं. काही नाही या माणसाकडे, म्हणजे ती खरंच प्रेमात पडली असेल ना. मानलं पाहिजे. शून्य, काही नव्हतं माझ्याकडे, घर नव्हतं, काहीच नव्हतं, कफल्लक होतो मी. माझ्याकडे माझी नोकरी होती, म्हणजे- तुझ्याकडूनच उधार पण ती घ्यायचो मी पण- त्यावेळेला. पण ती पण मी नंतर षटकार सुरू झाल्यानंतर सोडून दिली. पण मीनाताई, अशा प्लॅटफॉर्मवर मी तुझ्याकडनं उधार घेतो हे सांगण्या इतकं त्यांचं प्रेम आहे, क्या बात आहे. आता बायकोकडून जर आपल्याला पाहिजेत तर, आणि तिच्याकडे आहेत तर पैसे मागितले तर त्यात काही गैर नाही आहे ना. नाही गैर नाही, पण ते नम्रपणे किंवा जाहीरपणे सांगण्या इतके मोठेपणा पण आपल्या अंगामध्ये हवा. म्हणून काय? देखील सर ती छोटी गोष्ट आहे. प्रचंड अजूनही प्रेम करते, म्हणजे तेव्हा जेवढं प्रेम केलेलं ना 85 नंबरच्या बसमधून, तितकंच तिचं आता आहे, हे मी तुम्हाला अगदी खात्रीने सांगते, कारण मी तिच्याशी हो, प्रेम आहेस ना 100%. सर, हिचा प्रवास चंदेरीकडे गेला आणि तुमचा मग महानगरकडे गेला, आणि अगदीच वेगळी पत्रकारिता, म्हणजे षटकार बाजूला साप्ताहिक हे झालं. इतक्या लहान वयामध्ये संपादक बनणं आणि सगळ्या जगाचा उद्धार करण्याचं जे काही तुम्ही शिवधनुष्य हाती घेतलं, यासाठी प्रथम पहिलं तुमचं खूप कौतुक आहे, अभिनंदन आहेत तुम्हाला, शुभेच्छा आहेत. आणि त्या निमित्तानं येणारी सगळी वादळं तुम्ही पेललीत. मला आधी मीनाताई तुला विचारायचं आहे की सातत्याने होणारे टीका, सातत्याने होणारे हल्ले, याकडे तू कसं पाहिलंस? म्हणजे ही ऊर्जा कुठून आली, की ही तुला भीती नाही वाटत? खूप वाटते, खूप म्हणजे वाटेल. हा, म्हणजे त्याला काही मी काहीच ते काय सामोरी वगैरे काही गेले नाही, जे आता इलाजच नव्हता ना, म्हणजे आय हॅड नो चॉईस बेसिकली, की हा जी पत्रकारिता करतोय त्याला पाठिंबा होता, ऑफकोर्स, म्हणजे 100% होता, त्याच्यात अगदी पूर्णपणे त्याच्या बरोबर होते. त्याचे परिणाम आपोआप भोगावे लागले, म्हणजे ते काय आपण दोघं मिळून ह्याला सामोरे जाऊ वगैरे असं काही नव्हतं. ते जे घडलं त्याला सामोरं जाणं क्रमप्राप्तच होतं ना, ते त्याला पर्याय काय होता माझ्याकडे. त्याच्यामुळे जे घडलं ते घडलं, जे म्हणजे भीती वाटली, त्याच्यानंतर
खूपच म्हणजे फोन वाजला तरी धडधडायचं. आणि तेव्हा मुलगा लहान होता आमचा. फोनवरून धमक्या यायच्या. फोनवरून धमक्या यायच्या. बाई असल्यामुळे घाण घाण अश्लील पण नाही, म्हणजे काय बिभत्स वगैरे असं बोलणं असायचं. आणि हा अनेकदा रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये असायचा. मग त्याच्यानंतर अनेकदा तो म्हणायचा की मी असायला पाहिजे ऑफिसमध्ये. त्याच्यामुळे तो बरेचदा ऑफिसमध्ये असायचा. मी म्हणजे माझा 6-7 महिन्याचा असेल पार्थ तेव्हा. आणि माझी आई होती. तर ते फोन वाजला की इतकी भीती वाटायची. आणि घेऊ नये असंही नाही ना, काय माहिती कोणाचा फोन असतो. तर ते म्हणजे त्रास भयंकर त्रास होता त्याला. काही म्हणजे असुरक्षित सगळ्यात म्हणजे मला शिव्यांपेक्षा मला भीती वाटायची ती मुलाला उचलून नेऊ वगैरे असे फोन यायचे ना, तेव्हा खूप जास्त भीती वाटायची. एकदा मी याला म्हटलं होतं, मी सांगितलंही आहे मागे, की समजा असं काहीतरी घडलं तर काय करणार आपण. तर हा म्हणाला काय करणार आपण, काय आपल्या पत्रकारितेलाच ते काय म्हणजे त्याचा परिणाम तो आहे असं मानायचं. मला खूप राग आला होता त्याचा. हे म्हणजे इतकं सहज कसं असं बोलू शकतोस तू. म्हणाला मग काय करणार. तर तेच माझं झालं. मग ठीक आहे, मग काय करणार, फेस तर करायला पाहिजे. केलं, एवढंच होतं ते. पण ती भीती होती आणि अजूनही असते माझ्या मनात थोडीशी. म्हणजे कदाचित मला माहिती नाही, मी ह्याला पण बोलले नाही आहे. आम्ही चालायला वगैरे जातो तेव्हा मी अनेकदा मागे असते. तर मी कधीतरी ह्याला म्हणते तू माझ्या पुढे नाही चालायचं, बरोबर चाल. पण नंतर माझ्या असं लक्षात येतं काही वेळेला की माझीच पावलं थोडी हळू होतात, की मे बी मागून कोणी असं डोक्यात असू शकतं. आय डोंट नो. म्हणजे पण ॲट द बॅक ऑफ माय माइंड कदाचित थोडीशी ती भीती अजूनही आहे असं मला वाटतं. आहे भीती 100%. सर, आपल्या खरे बोलण्याचा इतका भीषण परिणाम या पत्रकारितेमध्ये होऊ शकतो ह्याचं हे असं तुम्हाला वाटलं होतं. तुम्ही किती छान पत्रकारिता पाहिलेली आहे, तुम्ही इतकं सुंदर वाचन केलेलं आहे, अनेक आदर्श तुमचे असतील. पण महानगर मध्ये तुम्ही संपादक झालात आणि हे इतकं विचित्र बिभत्स रूप पत्रकारितेचं होईल असं वाटलं होतं तुम्हाला. खरेपणाची किंमत इतकी द्यायची. हां, असं काय मला वाटलं होतं म्हणजे आपल्यावर हल्ला होईल असं कधीच वाटलं नव्हतं. माझ्यावर पहिला हल्ला 1979 साली झाला आणि तेव्हा माझ्या पाठीवर ब्लेड मारली होती. तेव्हा मी दिनांकमध्ये होतो, दिनांक साप्ताहिकाचा संपादक होतो मी. तेव्हा 19व्या वर्षी संपादक झालो होतो. तेव्हा मला प्रकाशकांनी संपादक का केलं हे अजून मला कळलेलं नाही, पण त्यांनी केलं कारण त्यांचे 2 संपादक सोडून गेले होते. तर माझ्यावर जबाबदारी सोपवली होती. आणि खरं सांगणं हा एवढाच आग्रह आहे अजूनही माझा, की लोकांना फक्त आणि फक्त खरं सांगितलं पाहिजे. तुमचं मत असेल पण हे सत्य आहे आणि सत्य ऐकायला लोकांना आवडतं. लोकांना वाटतं की आपल्याला सत्य कळलं पाहिजे. पण ज्यांचे हितसंबंध असतात त्यांना आवडत नाही. मग हितसंबंध तुमच्यावर हल्ला करतात. 1979ला माझ्यावर पहिला हल्ला झाला तेव्हा मी खरं तर घाबरलो होतो. म्हणजे हे खरंच सांगितलं पाहिजे, घाबरलो होतो. कारण तेव्हा वयही कमी होतं आणि अचानक झालेला हल्ला होता. असा हल्ला होईल असं वाटलं नव्हतं. KEMमध्ये ॲडमिट होतो मी. त्यानंतर अनेक दिवस माझ्या मागून कोणी येत आहे का. आणि आपण घाबरण्यापेक्षा ना लोक आपल्याला घाबरवतात. बघा बाबा तू असं करतोस, मग तुझ्या मागून कोणी येईल, कधी कोणी सुरा खुपसेल, कधी गोळी मारेल, असं आपले आजूबाजूचेच लोक सांगतात. तेच अधिक घाबरलेले असतात. मीही सुरुवातीला दडपणाखाली होतो. पण एक दिवस मी असा विचार केला की तुझ्यापुढे 2च पर्याय आहेत. तुला सत्य सांगायचं आहे की नाही, तुला पत्रकारिता करायची आहे की नाही. मी माझ्या मनाला विचारलं की तू पत्रकारिता सोडू शकतो, दुसरं काहीतरी करू शकतोस. अनेक लोक करतात. सगळ्यांनाच काय सत्य सांगण्याची हौस असते असं नाही, पण परिस्थिती बघून लोक बदलतात. तर मला असं माझ्या मनाने सांगितलं की सत्य सांगणं ही माझ्या जगण्याची गरज आहे. वा वा. मी नाही जगू शकत. मी खरं बोलल्याशिवाय, हे म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये कॉलिंग अ स्पेड स्पेड म्हणतात, म्हणजे जे काही आहे वस्तुस्थिती ही अशी आहे, हे चूक आहे, हे भारतीय घटनेच्या चौकटीत बसत नाही, हे स्पष्टपणे बोलल्याशिवाय मी जगू शकत नाही. मला असं वाटतं माझ्याकडून हे जर कोणी काढून घेतलं ना तर मी मरून जाईन. म्हणून मला असं वाटतं की हे करणं आवश्यक आहे. मग मी असं स्वतःला म्हटलं की तुला जर हे करणं आवश्यक असेल तर तुला भिवून चालणार नाही. काय होईल, फार तर तुझ्यावर हल्ले करतील, तुला ठार मारतील. फार तर काय होईल, ठारच मारतील ना. पण सर मी याच्यावरच विचारते की तुम्ही जिवंत राहिलात ना तर तुम्ही सत्य आणखीन चांगल्या पद्धतीने
टिकवू शकाल? म्हणजे मरणाची भीती वाटत नाही तुम्हाला की अरे आपण मेलो तर मग पुढे नाही जिवंतपणी छान सांगाल नाही, ना? मला नाही वाटत आता मरणाची भीती. म्हणजे ज्यांनी माझ्यावर हल्ले केले ना त्यांचा मी आभारी आहे. खरं तर प्रत्येक हल्ल्याबरोबर आतापर्यंत 5-6 हल्ले झाले, माझी मृत्यूची भीती निघून गेली. आता मी असं विचारतो, फार फार तर काय होईल, ठार मारतील आणि मी मेलो तरी काय होणार आहे? या देशामध्ये एवढी मोठमोठी माणसं ज्यांच्या हत्या झाल्या, अगदी महाराष्ट्रामध्ये दाभोळकर, पानसरे यांच्या हत्या झाल्या. पुढची पिढी आहे ना, आपल्या नंतरचे लोक आहेत ना, ते हा वारसा, सत्याचा वारसा काय सत्यावर मालकी माझी नाही आहे. सत्याचा वारसा ही मंडळी चालवतीलच. त्यामुळे फार तर काय करतील, हा माणूस खरं बोलतो म्हणून याला मारला अशी इतिहासात नोंद होईल, लोक आठवण ठेवतील. त्यामुळे मला आता भीती नाही वाटत, अजिबात मृत्यूची भीती नाही वाटत. बरोबर, हे सर झालं. पण आपल्यावर इतकं प्रचंड प्रेम करणारी आपली बायको आणि आपला मुलगा, याचा एक क्षणभर तरी विचार येतो की नाही, की काय करतील ते नंतर? पत्रकारिता करताना येत नाही. म्हणजे हिने मगाशी जे सांगितलं की मुलाला पळवून नेण्याच्या धमक्या वगैरे यायच्या, तर पहिल्यांदा मी ऐकलं तेव्हा मला तर धक्का बसला एकदम. हे मुलापर्यंत पोचले आणि मुलगा 6-7 महिन्याचा आहे वगैरे, तर मला धक्का बसला. पण मी असा विचार केला की आपण जे काम करतोय ते काम जर महत्त्वाचं असेल तर त्याचा काहीतरी परिणाम आहेच ना, काहीतरी परिणाम आहेच. मग तो परिणाम आपला भोगायची तयारी पाहिजे ना. त्यामुळे मी जेव्हा हिला म्हटलं की काय करणार, इलाज नाही, आपल्या कामाचा हा इफेक्ट आहे, हा परिणाम आहे. जर आपल्या मुलाला पळवून नेलं आणि त्याला काय बरं वाईट झालं त्याचं, तरी आपल्याला ते सहन करायला पाहिजे असं हिला म्हटलं. तेव्हा मला असं वाटलं मी खूप कठोर आहे. आता इतक्या वर्षांनी असं वाटतं कठोर होतो मी होतोच ना. आहे म्हणजे वाटलं म्हणजे काय बरोबर आहे. पण नाही झालं ना असं काही. ही मेलो नाही, मुलगाही धड आहे. म्हणजे मला असं वाटतं, म्हणजे याला तुम्ही श्रद्धा म्हणा काही म्हणा, की जी माणसं चांगलं काम करतात ना त्यांचं रक्षण समाज करतो. क्या बात आहे. मी ज्या विचारांना मानतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना जर मानत असेल तर तो विचारच माझं रक्षण करतो. कारण त्यांनी थोर काम केलं आणि त्या मार्गावरून आपण पुढे चाललेलो आहोत. त्यामुळे मी काय असा देवावर विश्वास ठेवणारा वगैरे माणूस नाही आहे, पण तरीसुद्धा मी ज्या विचारांवर विश्वास ठेवतो त्या विचारांवर विश्वास आहे आणि तो विचार घेऊनच मी पुढे जातो. बरोबर. मीनाताई, तुझे आई बाबा आणि त्यांचे आई बाबा ही एक टास्क असेलच जी तुझ्यापर्यंत येत असेल. त्यांचं काय म्हणणं असायचं की सांग त्याला, नको बस कर हे, किंवा नाही? मला वाटतं त्याचे आई वडील त्याला ओळखत होते चांगला, त्याच्यामुळे हा ऐकणारा माणूस नाही हे माहिती होतं. नाही ते झालं, पण तुझ्या थ्रू तरी नाही त्यांनी असा फार प्रयत्न केला नाही. पण त्याच्या वडिलांना तो म्हणतो की पहिलं भांडण किंवा पहिला बंड त्यांनी वडिलांविरुद्ध केलं. पण नंतरच्या काळात त्याच्या वडिलांना खूप कौतुक होतं त्याचं. म्हणजे त्यांचे संबंध असे घट्ट कधीच नाही झाले. आम्ही अनेक वर्ष बोलायचो, नॉर्मल झाले थोडे थोडे, पण ते माझ्या थ्रू जास्ती होतं. ते दोघंही माझ्याशी, म्हणजे ह्याची आई अजूनही माझ्याशी खूप जास्त बोलते, ह्याच्याशी बोलते त्याच्यापेक्षा. तर त्यांना खूपच कौतुक आणि खूप अभिमान, म्हणजे मुलाचा असा अभिमान वाटणं वगैरे ते कळायचं त्यांच्या बोलण्यातनं, खूप जाणवायचं. आणि माझ्या आईला जरा भीती वाटायची जास्ती, पण तिलाही माहिती होतं काही उपयोग नाहीये, त्याच्यामुळे काय इलाज नसतो, असंच असतं तिचं. बापरे, अंगावर काटा आला सर हे ऐकून. एका बाजूला खूप छान वाटतंय की तुम्ही इतकं सुंदर काम करताय, दुसऱ्या बाजूला भीती वाटते की सर असं व्हायला नको तुमच्याबरोबर. सर हे होत असताना तुमच्याही प्रचंड ओळखी आहेत. तुम्ही म्हणतात ना की समाज तुमच्या बरोबरीने असतो, पण त्या वेळेला तुमचे कुणी असतात का जी लोक आपण ज्यांची बाजू मांडली किंवा ज्यांच्यासाठी आपण काम करतोय त्यावेळेला ते तुम्हाला सुरक्षित असण्यासाठी मदत करतात का? खूप करतात. खूप करतात. म्हणजे मला असं वाटतं मी जो जिवंत आहे ना तो या लोकांमुळेच जिवंत आहे. आत्तापर्यंत इतके हल्ले झाले, पण कोणीतरी मध्ये येतं. म्हणजे जेव्हा माझ्यावर पहिला हल्ला झाला तो वडाळ्याला बेस डेपोच्या इथे झाला. लंच टाईमचा भोंगा वाचला बेस डेपोचा आणि शेकडो कामगार बाहेर आले, त्यामुळे हल्लेखोर पळून गेले. माझं म्हणणं आहे, मी कामगारांच्या हितासाठी जे पत्रकार म्हणून करतो त्यामुळे हे घडलेलं आहे. का ते कामगार त्याच वेळेला बाहेर आले आणि हे पळून गेले, ही तुम्ही म्हणा श्रद्धा म्हणा अंधश्रद्धा म्हणा, पण प्रत्येक हल्ल्याच्या वेळेला कोणीतरी मध्ये पडलेलं आहे. आणि मला खूप गंभीर इजा नाही झालेली आहे. अगदी ताज्या हल्ल्यात सुद्धा
मरणाची भीती होती, पण गंभीर इजा मला झालेली नाही. याचं कारण कोणतरी माझ्या बाजूला आहे, माझे सहकारी असतील, कोणीतरी असतील. तर मला असं वाटतं की समाजामध्ये अशा शक्ती असतात ज्यांना असं वाटतं की निखिल वागळे नावाचा पत्रकार बरं काम करतोय, तो जगला पाहिजे आणि त्याच तुम्हाला जगवताल असं मला वाटतं. तुझ्याकडे येते मी. तुझी इतकी सुंदर चंदेरी सिने पत्रकारिता, ज्या व्यक्तींना आम्ही फक्त स्क्रीनवर पाहतो किंवा आम्ही वर्तमानपत्रांमध्ये बातम्या आलेल्या छापून बघतो, त्यांच्याशी तुझी प्रत्यक्ष भेट झालेली आहे. यशजी आहेत, अमिताभ बच्चन आहे, गोविंद आहेत, अनेक अनेक अनेक. काय वाटतं त्या लोकांना भेटल्यानंतर आणि का त्यांनी तुझ्याशी बोलावं? म्हणजे इतकी सिनेपत्रकारितेमध्ये सुद्धा किती पत्रकार आहे, तुझ्याशीच का त्यांनी म्हणजे बोलण्यासाठी तुला वेळ द्यावी? गौतमजी आहेत, गौतमजी तर मला वाटतं तुला अलार्मच केल्यासारखा फोन करायचा. हां, म्हणजे आमचं खूपच बेसिकली त्याच्या गौतम राजाध्यक्ष ह्या व्यक्तीने माझ्या आयुष्यावर खूप काय प्रभाव म्हणा किंवा कॉन्ट्रीब्युशन खूप आहे त्याचं. म्हणजे एका बाजूला संपादक म्हणून म्हणजे पत्रकार म्हणून मी जशी समृद्ध होत होते ह्याच्या बघून, तसं आयुष्यामध्ये गौतमनी मला खूप समृद्ध केलं असं मला वाटतं. छोट्या छोट्या गोष्टींपासून त्यांनी काय म्हणायचं असं पंखाखाली घेणं होतं त्याचं चंदेरीच्या वेळेला. मेंटॉरिंग केलं आणि कोणालाही गौतमकडनं तेव्हा फोटो काढून घेणं हे फिल्म इंडस्ट्रीमध्ये वॉज अ बिग थिंग. त्याच्या घरी येऊन सगळे फोटो काढून घ्यायचे त्याच्याकडनं, सगळे मोठे स्टार्स, नवीन येणारे स्टार्स, सगळेजण. त्याच्यामुळे गौतमनी मला असं एक सांगून ठेवलं होतं की कोणालाही भेटायला जायचं असेल तेव्हा माझं नाव सांग की काहीच म्हणजे. आणि मी खूपदा त्याला काही वेळेला माहीतही नसायचं, मी आपलं फोन करायचे, गौतम राजाध्यक्ष गिव्ह मी युअर नंबर असं म्हणून सुरू करायचे बोलायला की समोरचा माणूस कधी येतेस भेटायला असं विचारायचा. मग अनेकदा सेटवर नाही घरी बोलवायचा. तर पण हे खूप वर्षांपूर्वीचं म्हणजे चंदेरी आम्ही काढलं तेव्हाचं. म्हणजे चंदेरी आपण 85मध्ये आम्ही सुरू केलं. तर ते सुरुवात म्हणजे त्याच्यामुळे कधी कोणी नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. म्हणजे इतकं होतं की तेव्हा अमिताभ बच्चन कुणाला मुलाखत द्यायचे नाहीत, पण गौतम बरोबर मी गेले होते. आम्ही त्यांचं अकेला नावाच्या फिल्मचं शूटिंग होतं, रस्त्यावर चालू होतं, आम्ही दोघं बसलो होतो आणि ते बोलले. म्हणजे त्याच्यावर मी एक फीचर केलं होतं चंदेरीमध्ये. वा वा वा. तर गौतममुळे हे शक्य झालं खरं सांगायचं तर. आणि मग नंतर आपोआप माझ्या सुद्धा ओळखी झाल्या ना. म्हणजे त्यांनी मला आज शिरकाव करू दिला, पण नंतर माझ्या ओळखी झाल्या. मग गप्पांमध्ये बोलताना म्हणजे आपोआप होतं असं की समोरच्या माणसाशी गप्पा मारतोय आपण असं वाटायला लागलं की ते स्टार्स सुद्धा खुलतात. माधुरी बरोबर तर खूप छान मैत्री झाली होती तेव्हा. जॅकी श्रॉफ बरोबर छान मैत्री झाली होती. एन चंद्रांच्या तेजाबच्या सेटवर मी खूप जायचे. गोविंदा तुझे मित्र? गोविंदा म्हणजे तो असं म्हणायचा की मराठीत तू बोलतेस ना मला जरा मोकळं वाटतं तुझ्याशी बोलायला, नाही तर जरा टेन्शन येतं. हे सगळे इंग्लिश मॅगझिनचे पत्रकार येतात तेव्हा. तर त्याच्यामुळे आणि मला मजा यायची. मला खूप म्हणजे तेव्हा इनफॅक्ट मला पहिल्यांदा असं जाणवलं की सिनेमा आवडतोय हे बरोबर आहे. म्हणजे आपण सिनेमे कोणाला आवडत नाही, सगळ्याला सिनेमा बघायला जगाला आवडतं. पण मला हे करायला सुद्धा आवडतंय. म्हणजे पहिल्यांदा मला आपल्याला सिनेमा हे क्षेत्र आपल्याला आपलं वाटतंय ह्याची जाणीव मला चंदेरीमुळे झाली. आणि मग नंतर फक्त तेवढंच राहिलं नाही, मग आम्ही वर्ल्ड सिनेमा बघायला लागलो. आपण आकाशवाणीमध्ये फेस्टिवल होता एक, तेव्हा वर्ल्ड सिनेमा, तेव्हा इंटरनॅशनल फिल्म्स बघितल्या, भारतीय इतर भाषांमधल्या फिल्म्स बघितल्या, बंगाली, मल्याळम, आणि एक वेगळंच जग असं समोर आलं. त्या दोन्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे जी सांगणार नाही ती मला सांगितली पाहिजे की 1985 ते 90 ही 5 वर्ष, 91 साली आमचा पार्ट झाला, 85 ते 90 ही 5 वर्ष ही एकमेव मराठी पत्रकार होती जी या हिंदी फिल्म स्टारशी डायरेक्ट बोलू शकत होती. कोणीही मराठी नाही, फक्त महिला पत्रकार नाही, मराठी पत्रकार, पुरुष सुद्धा पत्रकार जात नव्हते सेटवर. महिला तर नव्हत्याच त्यावेळेला या प्रोफेशनमध्ये. ही आपली एक कायनेटिक होती आमच्याकडे, कायनेटिक स्कूटर, आणि ती घेऊन ती कुठे कुठे जायची. म्हणजे तेव्हा चांदिवली स्टुडिओ शहराबाहेर होता, तेव्हा मुंबई एवढी वाढलेली नव्हती. चांदिवली खूपच लांब होता, पवईला वगैरे मुंबई वाढलेली नव्हती. ही एक कायनेटिक स्कूटर घेऊन सगळ्या स्टुडिओमध्ये फिरायची. अमिताभ बच्चनचा इंटरव्ह्यू घेणारी ही त्यावेळेला एकमेव मराठी पत्रकार होती. आता ही सांगत नाही. आणि आपल्याकडे कसं आहे, मराठी समाज इतका कद्रू आहे ना
की ज्याचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते मान्यच करत नाही जिवंतपणी. बरोबर बरोबर. जिवंतपणी मान्यच होय, करत होय, नाही. होय. आता ही जर 5 वर्ष त्या चंदेरीमध्ये, चंदेरीने माझ्या मते किती इतिहास घडवला. हो. गौतम मुळे, हिच्यामुळे, इतर चंदेरीसाठी बड्या बड्या स्टार्सनी लिहिलेलं आहे. एन चंद्रा असतील, अशोक होय. सराफ असेल, लक्ष्मीकांत बेर्डे, कॉलम्स लिहिलेले आहेत. सो चंदेरीने इतिहास घडवला. पण मराठी पत्रकारितेच्या इतिहासात षटकार आणि चंदेरी याची ओळख असेल की नाही याची शंका आम्हाला वाटते. कारण आम्ही स्पोर्ट्स पत्रकारिता, खेळाची पत्रकारिता, क्रीडा पत्रकारिता आणि चित्रपट पत्रकारिता ही प्रतिष्ठेची आहे असं मानतच नाही. राजकीय पत्रकारिता असेल तर प्रतिष्ठेची, साहित्यिक असेल तर प्रतिष्ठेचं. पण हिनी हे केलेलं आहे आणि मी तर तिच्या पाठी लागलोय की हे तिने लिहायला पाहिजे. जे 5 वर्षातले अनुभव आहे. मग काय, फक्त पार झाल्यावर हिने सोडलं हे याला माझा विरोध होता. पण ते पुढे नाही पण तू हे आता आजपासून कर. म्हणजे आता सगळ्या महाराष्ट्राला कळलेलं आहे. आणि निखिल सरांनी एवढी मोठी कॉम्प्लिमेंट दिल्यानंतर तर श्री गणेशा होऊ देत. सर, तिने आता तुम्ही तिचे इतकं कौतुक केलं, पण भाषांतर करून जी पुस्तकं तिने केली त्याच्याबद्दल तुमचं काय मत होतं? काय म्हणजे ते तर आणखीन अवघड आहे की कुणीतरी लिहिलेलं ते पुन्हा भाषांतर करायचं, त्याचा भाव, त्याची लेखणी, त्याचं म्हणणं तसंच्या तसं आपल्या भाषेत उतरवायचं. तर तुम्ही वाचलत सगळी पुस्तकं? अरुणा शानबाग पासून सुरू झालं. अगदी सगळं मी वाचलेलं आहे तिचं भाषांतरित आणि ती उत्तमच भाषांतर करते, याविषयी काय शंकाच नाहीये. बरीच पुस्तकं झाली आहे तिची. ती चिकाटी पण तिच्यामध्ये. किती झाली तुझी पुस्तकं? खुल्लम खुल्ला, अरुणा शानबाग, मी सांगते राजदीप सरदेसाईंचं, नंतर संजय मांजरेकरचं एक चिनी ते ते मेहता पब्लिकेशन. हा, बरीच खूप केलं तिने. ट्रान्सलेशन ती करते आणि बसून करते म्हणजे बापरे. आणि इतर गोष्टी पण करते. म्हणजे मी ठरवते असं की आज 10 पानं करायची तर मग कितीही वाजू दे रात्रीचं मी करते. म्हणजे ट्रान्सलेशन ती उत्तम करते, याविषयी काही वादच नाही. उत्तम करते असं नाही म्हणत, पण मी ठरवलेलं करते. चिकाटी जे हा म्हणतो ना ती माझ्यामध्ये बरी जास्त आहे ह्याच्यापेक्षा. बरोबर आहे. सर, तुम्ही उत्तम खवय्ये आहात का उत्तम सुगरण आहात? नाही, मी आधी खवय्या आहे आणि आता करोनाच्या काळामध्ये, करोनाच्या काळामध्ये घरात होतो. त्यामुळे मी आणि माझा मुलगा आता बऱ्यापैकी स्वयंपाक करायला शिकलोय. उत्तम असं मी स्वतःच म्हणणं बरोबर नाही, चांगला करतात पण दोघंही आम्ही स्वयंपाक करतो. आणि आता स्वयंपाक या कामातून आम्ही घरातल्या या महिलेला मुक्त केलेलं आहे. क्या बात आहे. हे मात्र खरं आहे. पण यावर कधी तो करतो, कधी मी करतो. त्या दोघांमध्ये आठवडा वाटून घेतला. कारण माझं असं पहिल्यापासून मत होतं की पुरुषांनी इक्वली वाटून घ्यायला पाहिजे घरातली कामं. म्हणजे जर स्वयंपाक मी करीन तर भांडी हिनी करायला पाहिजेत किंवा अशी इक्वली वाटून घ्यायला पाहिजेत. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या मुलालाही मान्य आहे आणि तोही करतो. स्वतःची कामं सांभाळून आवडायलाही पाहिजे. म्हणजे स्वयंपाक बाईनी करायचा नाही अशा मतामुळे मी करत नाही असं नाही. समानता म्हणजे काय, मला जमत नाही स्वयंपाक करणं, टू बी व्हेरी ऑनेस्ट. माझ्यात तो पेशन्स नाही आणि ह्या दोघांमध्ये तो आहे आणि त्यांना मजा येते. तुम्ही उत्तम चहा करता ना? मी चहा काय, मी स्वयंपाकही उत्तम करतो. चपात्या सोडून सगळं उत्तम करतो. सगळं व्यवस्थित आम्ही करायला शिकलेलो आहोत. करोनाच्या जो वेळ मिळाला 2 वर्ष तो आम्ही कारणी लावला. आणि उद्या जर आमचं तुम्ही अशा कुकरी शो बघितलात माझा आणि माझ्या मुलाचा तर आश्चर्य वाटून घेऊ नका. तू म्हणालीस मिनते की पार्थ झाला आणि तू ते बंद केलं, ज्याचा निषेध त्यांनी आता नोंदवला. पार्थला कळलं का हे? नंतर आपण गप्पा मारताना बोलतो. हा, पण त्याचंही मत म्हणजे मला असं खूप आश्चर्य वाटलं तेव्हा. आणि मी काम करायचं थांबवलं हे काही मी म्हणजे काय खूप मला मजा येत होती त्याला वाढवताना. म्हणजे त्याच्याबरोबर मी खूप शिकत होते आणि त्याला वेगळ्या पद्धतीने वाढवायचं होतं. असं त्याच्याबरोबर तो 4 वर्षाचा होता तेव्हा तो छोटी छोटी पुस्तकं वाचायला लागला होता इंग्लिश. काय सांगते? कारण ते मी फ्लॅश कार्ड्स घेऊन त्याला शिकवायचे. म्हणजे वर्षाचा असल्यापासून आम्ही असं एक फ्लॅश कार्ड्स घेऊन बसायचो वगैरे. तर मी खूप मजा केली. आमच्या घरात खूप सारे नकाशे लावलेले होते. भारताचा नकाशा, जगाचा नकाशा, महाराष्ट्राचा नकाशा. मग आम्ही खेळायचो एखादी जागा शोधायला किंवा भारताचा संघ वेस्ट इंडिजला गेला की आम्ही वेस्ट इंडिजबद्दल माहिती काढायचो. इथे वेस्ट इंडिज आहे, वेस्ट इंडिज असा देश नाही आहे, अनेक बेटांचं मिळून ते कॅरिबियन आयलंड्स बनलं आहे वगैरे. असं मजा यायची. म्हणजे मी एक छोटं उदाहरण सांगते. आम्ही एकदा रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो, जिप्सीमध्ये मला वाटतं. आणि प्रॉन्स म्हणजे काय खायचं किंवा काय, तर फिश काय घेणार, कोलंबी चांगली आहे. तर तो असा बसला होता. तो मला ते कोलंबी फिश नाही आर्थ्रोपोड आहे असं लहानपणी. लहानपणी.
आता तो विसरला सगळं, पण मध्ये एकदा आमचं बोलणं चालू असताना तो मला म्हणाला की तू का थांबवलंस काम करणं. तर मी म्हटलं तुझ्यामुळे थांबवलं, म्हणजे मस्ती चालली होती, तुझ्यामुळे थांबवलं. म्हणाला कधीच नाही, आपल्याला जे आवडतं ते कधीच कोणाहीच मुळे थांबवायला नाही पाहिजे. अरे वा. तर म्हटलं बरोबर आहे एका अर्थी ते, कारण त्याच्यानंतर माझा संपर्कच तुटला, फिल्म इंडस्ट्रीशी संपर्क तुटला. म्हणजे गेले 30-एक वर्षात मी कोणाचे असं सेटवर गेलेले नाहीये किंवा कोणाशी संपर्क आहे असं झालेलं नाही. आता तू सुरू कर, अगदी सुरू कर. अशोक सराफचं आत्मकथन केलीच नाही. आता ते मी शब्दांत. केलं. पण एक झालं यामुळे की पालकत्व इतकं गंभीरपणे हिने घेतलं की आमचा सुरुवातीला वाद झाला की पार्थला मराठी शाळेत घालायचं की इंग्लिश शाळेत, आणि ट्रेंड तर इंग्लिश शाळांचाच होता. सगळे आता इंग्लिश शाळेतच घालतात. पण माझा असा आग्रह होता की मराठी शाळेतच घातलं पाहिजे, कारण आपण पहिल्यापासून असं म्हटलेलं आहे की मुलांना मराठी शाळेत घाला आणि आपल्याच मुलाला आपण इंग्लिश शाळेत घाला. माझा विरोध होता त्याला. मी स्वतः इंग्लिश मीडियममध्ये शिकले होते, तर मला असं वाटत होतं की त्याने इंग्लिश मीडियम शाळेत जावं. पण मला हेही ह्याचं पटलं की जर मी सांगत असेन मुलांनी मराठी शाळेत जायला पाहिजे, तर माझ्याच मुलाने इंग्लिश मीडियम शाळेत जाणं म्हणजे ह्याचा आणखीन एक गुण आहे. जे बोलतो ते प्रत्यक्ष आयुष्यात वागतो. म्हणजे असं बोलण्यासाठी एक गोष्ट आणि मग वागण्यासाठी दुसरी, असं ह्याचं नाही आहे. जे आहे ते आहे, जे खरं आहे ते जे बोलतोय तसंच वागायचं असतं. आणि मी म्हटलं बरोबर आहे, म्हणजे ह्याला म्हणून आम्ही त्याला मराठी शाळेत घातलं. त्यानंतर त्याच्यावर जे इंग्रजीचे संस्कार, म्हणजे आज तो इंग्रजी पत्रकार आहे, परदेशी पेपर्ससाठी लिहितो, याचं सगळं श्रेय हिचं आहे. कारण लहानपणापासून जे इंग्लिश त्याचं करून घेतलंय ना, हे मराठी शाळेतल्या मुलांचं कधीही होत नाही. तर हे जे पालकत्व हिने केलेलं आहे लहानपणापासून, ते संस्कार हे पूर्ण श्रेय त्याचं आहे. म्हणजे मला आज कधी कधी वाईट वाटतं की मी त्याच्यात तेवढा सहभागी नव्हतो, कारण त्या काळात मी खूप बिझी होतो. पण आमचा मुलगा चांगला निघाला याचं सर्व श्रेय हे या बाईचं आहे. वा 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 वा, इतकं छान वाटतंय ना मला. पण सर, तुमचा आणि वडिलांचा काही कारणांनी संवाद तुटला. त्यांनी तुम्हाला सायन्सला घातलं, हिचं पण म्हणजे सायन्सला जाऊन काही फार मोठं म्हणजे शिक्षण सगळीकडेच उपयोगी पडतं. पण मग हा संवाद आपला तुटू नये किंवा हा संवाद अधिक जवळ यावा यासाठी तुम्ही काही विशेष प्रयत्न केले पार्थसाठी, का वेळच नव्हता? म्हणजे आता कसं आहे की तरुण मुलगा आहे, त्यामुळे खटके तर उडणारच ना आई वडिलांशी, जनरेशन गॅप तर असतेच. पण आम्ही बसतो, बोलतो, किमान घरामध्ये असू आपण तर जेवताना चहा पिताना एकत्र बसलं पाहिजे, हे आम्ही एक रीत पाळलेली आहे. सकाळी किंवा संध्याकाळी. आता तरुण मुलं फार घरात नसतात, ही गोष्ट वेगळी, पण तरी घरात बसलं पाहिजे. काही गैरसमज झाले तर एकत्र बसून सोडवले पाहिजे. बेसिकली आमचा तिघांचाही बोलण्यावर विश्वास आहे की काही भांडण झालं आणि ते होतं, म्हणजे त्याला काय आमच्या दोघांचं होतं, ह्याचं पारचं होतं, माझं पारचं होतं, ते तर होणारच. म्हणजे 3 स्वतंत्र विचारांचे थोडासा संघर्ष होणारच ना त्याच्यामध्ये. काय सगळ्यांचं सगळं पटत नाही आपल्याला ना, पण जे काय आहे ते आपण बोलायचं. म्हणजे मला तुझं अमुक अमुक आवडलं नाही हे बोलून मोकळं व्हायचं. असं नुसतंच वरवर छान छान असावं असं नाही आम्हाला वाटत. भांडण करून आपण मोकळे होऊया, तर ते आम्ही करतो. मात्र त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. त्याच्यामुळे वाद जरी झाले तरी एक काय म्हणायचं, प्रेमाचं वातावरण असतं. बोलून संवादाने सुटतो प्रश्न. जे माझ्या वडिलांबरोबर मी चूक केली किंवा त्यांनी चूक केली वडिलांनी, की एक मनामध्ये काहीतरी एक ग्रज ठेवून आम्ही बसलो, बोललो नाही एकमेकाशी अनेक वर्ष. त्यानंतर मग ते म्हातारे झाले, आजारी पडले, तेव्हा मला वाटलं अरे रे आपण असं का केलं, असं नको व्हायला ना. म्हणून बोलायला पाहिजे. कधी गैरसमज झाला, जर मी असं म्हणतो आंतरराष्ट्रीय स्तरावरचे प्रश्न हे डायलॉगनी सुटतात, संवादाने सुटतात, तर घरातले का सुटू नये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी सांगतो म्हणजे हे सर्वांसाठी, की मला असं वाटतं की जसं प्रत्येक घराला एका फॅमिली डॉक्टरची गरज असते, फॅमिली डॉक्टर पाहिजे आपल्याला, तसं मला असं वाटतं की प्रत्येक कुटुंबाला ना एका सायकियाट्रिस्टची गरज असते. कारण सर्व प्रश्न हे शारीरिक काय आजारपण वगैरे याच्याशी नसतात, मनाच्या आजारपणाशी पण खूप संबंधित असतात आणि आपण त्याला महत्त्व देत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाला एक सायकियाट्रिस्ट मित्र असावा, जो माझा हा प्रॉब्लेम आहे, मला फ्रस्ट्रेशन आलंय, अनेक गोष्टी असतात, नैराश्य कधीतरी येतच ना माणसाला, किंवा आणखीन काय प्रॉब्लेम असतात, तर हे सोडवायला एक सायकियाट्रिस्ट मित्र पाहिजे प्रत्येक कुटुंबाला. तो जर असेल ना तर कुटुंब नीट चालतं. वा 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 वा.
सर या सगळ्याचा स्ट्रेस बस्टर तुम्ही म्युझिक ऐकून करता का? म्हणजे तुम्ही उत्तम कानसेन आहात, उत्तम रसिक आहात आणि कुमार गंधर्वजी, किशोरीबाई हे दैवत आहेत तुमची. मी ऐकतो कुमार गंधर्व मला आवडतात. म्हणजे मी किशोरी आमोणकर आवडते किंवा मला लोकसंगीत पण आवडतं. यांच्यामुळे मला फिल्मी म्युझिक जे आहे जुनं 1940 पासून. हा कान कसा तयार झाला सर? असं कसं झाला, आपोआप झाला, ऐकून 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 ऐकून. घरात आमच्याकडे एक कामगार सभा नावाचा कार्यक्रम होता, तुम्हाला 11 वाजता व्हायचा, सकाळी 11 वाजता. माझी आई तो लावायची. खूप बायका तो ऐकायच्या. का ऐकायच्या मला अजून माहित नाही, पण 11 वाजता कामगार सभा, तिथे मराठी गाणी, म्हणजे अनेक मराठी गाणी पूर्वी मला पाठच होती. तर हे आपोआप संस्कार होतात मराठी घरामध्ये, हे होतात असं मला वाटतं. त्याच्यानंतर चित्रपट संगीताचे संस्कार झाले. पाश्चात्य संगीत वगैरे मला काही फारसं कळत नाही, पण क्लासिकल संगीत, लोकसंगीत, त्यानंतर विठ्ठल उमप वगैरे हे जे गायक आहेत सगळे, प्रल्हाद शिंदे वगैरे, यांचेही संस्कार झाले. तर वेगवेगळ्या संगीताचे संस्कार आहे. पण स्ट्रेस बस्टर म्हणून संगीत तर आहेच, पण त्याबरोबर मी खूप सिनेमे बघतो. सगळे वाईटातला वाईट पण बघतो. म्हणजे हे बेटा हे कशाला बघतायत, अरे हे कळणार कसं ना हा वाईट आहे बघितल्याशिवाय. अगदी हिरो का चोर वगैरे नावाचा सिनेमा पण मी बघतो. गंमत वाटते ना, कशाला उगा सगळं गंभीर गंभीर गंभीर. पण वेळ वाया घालवणं असतं ते असं असं पण पहाटे 2-2 का बनवला असेल ह्याची पण क्युरिओसिटी असते. का जंगल का सगळा सिनेमा बघायची त्यासाठी गरज नसते ना. थोडा बघितल्यावर कळतं हे बरं नाहीये, वाचन चालू असतं. सर अधिक स्वार्थाने मी तुम्हाला असं विचारते की सत्य तुम्ही सांगाच, पण ते खूप प्रखरपणे सांगण्यापेक्षा त्याची धार थोडीशी कमी केली तर चालेल का तुम्हाला? मग म्हणजे भीती, मग ते हल्ले वगैरे कमी होतील असं. हा आमचा स्वार्थ आहे सर आणि काळजीपोटी मी विचारते. मी तुम्हाला सांगू का, खरं सांगतो की मी धार कमी करूनच सांगतोय. तुम्हाला जे संपूर्ण सत्य कळलं ना तर जग हादरून जाईल. मी जे सत्य सांगतोय ना तुम्हाला या सगळ्या पडद्यामागचं, हे 30-40% आहे. उरलेलं 60% मी सांगत नाहीये जे मला माहिती आहे. 30-40% आणि ह्या लोकांना पटत नाहीये. मी सत्य सांगतो. म्हणजे मला असं वाटतं की संपूर्ण सत्य आपल्याला कळतच नाहीये जे काय चाललेलं आहे. आणि समाजाची जी अधोगती होते ती त्यामुळे होते. ज्या वेळेला हे सत्य कळेल आणि समाज जागा होईल ना, तेव्हा या देशामध्ये परिवर्तन होईल. पण ते सत्य कळत नाही. म्हणजे तुम्ही एवढं जहाल सांगता, मी जहाल नाहीये. आहे नाही, मला असं वाटतं मी जहाल नाहीये, मला असं वाटतं. पण ठीक आहे, तुम्ही मला जहाल म्हटलं तरी हरकत नाही. पण मला असं वाटतं मला ज्या गोष्टी माहिती आहेत त्यातल्या 40%च मी सांगतो, हे लक्षात घ्या. मला वाटतं हा स्वभावाचा त्याच्या भाग आहे. त्याच्यामुळे त्याला मवाळ हो असं सांगणं म्हणजे आता इतक्या वर्षांनंतर तरी बऱ्यापैकी मवाळ झालाय. म्हणजे जो पहिल्यांदा मला हवया परतवे, नाहीतर सुरुवातीचा निखिल होता तो नाही. आमच्या अनेक कार्यक्रमांमध्ये सर यायचे, पण त्यांचा इतका चाहता वर्ग आहे ना, म्हणजे भले बाकीचं काही झालं असेल तर पण इतका चाहता. आज सुद्धा माईक लावणाऱ्या आमच्या सहकाऱ्यांपासून सगळे म्हणत होते की महाचर्चेमध्ये सर किती छान बोलायचे ना, असं तसं. बरं मला मीनाताई सांग की तुमची किती फार्म हाऊस आहेत? फार्म हाऊस अफवा खूप आहेत. म्हणजे काय, आपले खूप सारी घरं आहेत जगात. एक व्हिडिओ चालतो खूप सारे फार्म हाऊसेस आहेत. आम्हाला यायचंय तिथे म्हणून आम्हालाही जायचं. नाही एवढंच नाही, या माणसांनी या राजकारण्याने मला प्लॉट दिला, त्या राजकारणी, अशाही अफवा आहेत खूप आहेत. त्याच्यामुळे नाही प्रचंड नाही. आमचं एक घर आहे माहीमला आणि एक तळेगावला घर आहे बस. अरे त्याच्या पलीकडे आम्हाला यायचं होतं सर फार्म हाऊसला. कोणी कधी येऊ शकतं. मी तर अख्ख्या महाराष्ट्राला आपल्यालाही जायचंय ना, बेसिकली आम्हालाही जायचंय फार्म हाऊसला. तुम्हाला जर फार्म हाऊस असेल तर मला म्हणजे द्या जरूर आणि मी स्वीकारीन याचं. कारण कोणाला जर असं वाटत असेल की मला अमुक एक प्लॉट मिळाला तर मला दाखवा तो प्लॉट कुठे आहे, कारण अजूनपर्यंत मी बघितलेलं नाही. तर अशा अफवा खूप उठतात. याचं कारण काय मी सांगतो. याचं कारण एखादा माणूस स्वच्छपणे सगळं काम करतो हे लोकांना पचत नाही. लोकांना पैसे खायचे असतात, मग ते म्हणतात नाही आपण पैसे खातोय मग याच्यावर पण थोडे शिंतोडे उडवूया ना, ते उडवतात. पण फायनली लोकांना कळतं की या माणसाचं खरं काय आणि खोटं काय. कारण हात बरबटलेले असतील ना तर तुम्ही दुसऱ्यावर टीका करू शकत नाही, हे लक्षात घ्यायला पाहिजे. किती असं बघायला तर आयुष्याचं सूत्र जगण्याचं सोपं पण आहे
आम्हाला ते खूप अवघड वाटतंय. मीनाताई, आता तू पुढे काय करणार आहेस? म्हणजे आज आम्हाला सांगून टाक की हे मी लिहिते आहे किंवा मी हे असं करणार आहे. हां, म्हणजे आता अशोक सराफचं आत्मचरित्राचं शब्दांकन केलं. त्याच्यानंतर मी द्वारकानाथ संसगिरी आणि माझा भाऊ हेमंत कर्णिक आम्ही तिघांनी मिळून देवानंद ते शाहरुख खान म्हणजे प्यार का राग सुनो नावाचं पुस्तक केलं. हिंदी सिनेमातला रोमॅन्सचा प्रवास. त्याच्यानंतर आता गेले काही वर्ष मी जागतिक ह्याच्यावरच्या सरावाच्या दिग्दर्शकांवर लेख लिहिलेले आहेत. तसे 8 दिग्दर्शकांच्या लेखांचं पुस्तक येत आहे आता. आणि ट्रान्सलेशनची कामं आहेत, तेव्हा चालू आहे. लिहिती राहा. सर, तुमचा मार्ग हा असाच पुढे जाणार आहे? हा, म्हणजे आहे आपल्या ताकद तोपर्यंत चालू ठेवू. नाही सर, भरपूर ताकद तुम्हाला मिळो. महाराष्ट्राचे असे असंख्य चाहते आहेत जे तुम्हाला कदाचित यूट्यूबला काही लिहिणार नाही, कारण थोडंसं घाबरतो आपण पण की असं बाबा ह्यांना काही म्हटलं तर परत आपल्यावर काही हल्ला होईल. पण प्रेम मात्र तुमच्यावर प्रचंड. माझ्या आयुष्याचं एकच सूत्र आहे, यू कॅन लव्ह मी ऑर हेट मी बट यू कांट इग्नोर मी. तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष नाही करू शकत. तुम्ही प्रेम करा किंवा तिरस्कार करा, दुर्लक्ष नाही करू शकत. नाही, दुर्लक्ष पण नाही आणि हेट तर नाहीच नाही. तुमच्यासारखी माणसं आज आहेत म्हणून महाराष्ट्र जो काय चांगला, सधन, समृद्ध ऐश्वर्याकडे जातोय त्याचं श्रेय आम्ही तुमच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांना देतात. पण हे असंच प्रेम आणि हा मैत्रीचा संवाद राहू दे. आमच्या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आज खऱ्या अर्थाने 100 नाही 200% सफल झाला. यासाठी तुमचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा दोघांना. थँक्यू व्हेरी मच.